नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज ना मी शूट पण करते, कारण मॅडमने ना शूट करून व्हिडिओ पाठवायला सांगितलं. तर याची तयारी तुम्हाला दाखवते मी. हे बघा, तर इथं आपण डाय अँड टाय करणार आहोत. तर त्याचं शूट चालू आहे, त्यामुळे आज मी स्टँड सुद्धा शूटिंगसाठी वापरते. 10:30 वाजून गेले, 11:45 वाजले. अजून काही जेवण वगैरे नाही, पण इथून मी पटकन आवरणार आहे, जेवण करणार आहे आणि मग क्लास अटेंड करणार. आता टाय आणि डाय करून आले मी, म्हणजे केले काय प्रोसेस काय पण केले मी. सक्सेस होते का नाही आतापर्यंतच तर सक्सेस झाले, पण जो धागा बांधलाय ना ते मी शिलाईचा बांधलाय, छोटा रेळवाला. तर त्याचाच इश्यू वाटते मला, होते की नाही काय माहिती, पण ओपन केल्यानंतरच कळेल. आता तर वाजले 2:15, 2:30ला मला जावं लागतं इन्स्टिट्यूटला, त्यामुळे इन्स्टिट्यूटला जायचं आवरावं लागणार आहे. पण असं वाटतं की ती कधी ओपन करते असं झालंय, म्हणजे बघायचं आहे नक्की कसं झालंय काय नाही. नवीन काहीतरी शिकली मी कला, आणि खरंच मॅडम एवढा कॉन्फिडन्स देतात ना मला बसच. आणि म्हणजे आम्ही म्हटलं की कलर नाही भेटले मला, रात्री मी भरपूर फिरून आले पण मला काही कलर भेटले नाही. तर मॅडम बोलल्या की घरातून सुद्धा तुम्ही करू शकता हळदीपासून वगैरे. मी विचारलं त्याला हळदीपासून करू शकतो का, तर त्या बोलले की हो हळदीपासून पण करू शकता. तर मी माझं पण डोकं आणि जेमिनी तर असतेच माझ्या मदतीला, तर वापरला आणि हा पण कलर टाकून बघितलाय. आहे बरं का याचा इफेक्ट बरं आहे. म्हणजे काय म्हणतात, प्रॅक्टिकल करण्यासाठी बरं आहे, पण जर वापरायचं असेल ना खरंच, म्हणजे ते कापड कलर करून आपण त्याचा ड्रेस वगैरे शिवणार असेल ना, तर ते विकतलेच कलर आणावे असं मला वाटतं. कारण हे किती दिवस टिकणार ना, थोडे दिवसात जाऊ शकतात. तर ते मी नक्कीच आणणार आहे, कारण मला त्याच्यावर मोठा प्रोजेक्ट बनवायचा आहे आणि मी बनवणारच. तर बघा, मी इन्स्टिट्यूटमधून आले आणि आवरून घेतलं लगेच आणि लगेचच शूटिंगसाठी लागले. आणि जे काही मटेरियल होतं ते ओपन करून घेतलं, पटकन प्रेस वगैरे करून घेतलं आणि असे काही माझे सॅम्पल बनले होते. तर सॅम्पल खूपच अप्रतिम दिसत होते बरं का, पण मला कलर भेटले असते टाय अँड डायचे तर खूप बरं झालं असतं. चला मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.